नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आम्ही पूर्ण परिवारासोबत चाललो आहे पैगोडा टेम्पल, गोराई खाडी, मुंबई येथे. कुर्ल्यातून निघालो आहे. जसे जसे पुढे जाणार तसे तुम्हाला मी रस्ता सांगणार आहे. आता आले आहे गोरेगाव. ट्रेनमधून प्रवास चालू आहे. बऱ्याच दिवसापासून मनामध्ये इच्छा होती की पैगोडा टेम्पलला जाण्याची. आणि माझी आईसुद्धा माझ्यासोबत आहे. आई माझी गावी राहते. आईची माझी इच्छा आज पूर्ण झाली. गोराई खाडीमध्ये पोहोचलो आहे. मित्रांनो, गोराई खाडीमध्ये आल्यानंतर अगोदर तिकीट काढून घ्यावं लागते. प्रत्येक व्यक्तीसाठी 100 रुपये तिकीट आहे. येऊन जाऊन हे बघा, पाणी म्हणजे खाडीला पूर आलेला आहे. खाडी भरपूर पाणी अलीकडे भरपूर लांब आलेलं आहे. हे बघा, इकडे रांगेमध्ये सगळे उभे राहिलेले आहेत. तुम्ही बघू शकता. येथे प्रत्येकाने नंबर लावून जायचे असतात. आता ही दुसरी होडी आली आहे. याच्यामध्ये फक्त वाहने जातात जास्त आणि काही माणसेही जातात. म्हणजे बघा, समोर बघा, पैगोडा टेम्पलवरून होडी आलेली आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये बसणार आहे. आता बघा, लोक उतरत आहेत आणि मी वरती बसायला आलो आहे. वा 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 वा, हा माझा परिवार आहे. ये मेरे 2 लाल. और ये मेरे साथ में मित्रांनो, जसे जसे पुढे जात राहू तसं तसं तुम्हाला माहिती देत राहू. कृपया व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. कारण तुमच्या एक सबस्क्राईबमुळे आम्हाला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत राहू. बघा, उतरलो आहे. आता आलेलो आहे पैगोडा टेम्पल येथे. इथे लहान मुलांसाठी सर्वांसाठी गार्डन आहे. तुम्ही बघू शकता. इथे पूर्ण फॅमिली घेऊन आपण येऊ शकतो. मित्रांनो, आता इथून पुढे जाण्यासाठी म्हणजे विपश्यना केंद्र पोहोचण्यासाठी आपल्याला 15 मिनटं लागू शकतात. थोडासा चढ आहे पण जास्त नाही. आणि हे बघा, निसर्ग खूप सुंदर आहे. आणि चालता चालता बुद्धस्तूप सुद्धा दिसत आहे. मित्रांनो, जवळजवळ आलेलो आहे. गेटच्या बाहेरून मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ कसा. थोडासा लांब उभं राहून मी व्हिडिओ शूटिंग करून घेत आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण दिसेल. अति सुंदर असे हे बौद्धस्तूप बनवले गेले आहे. जवळजवळ 10 वर्ष या स्तूपाचे काम करण्यात आलेले आहे. बघा, सुंदर कारागिरी आहे.
नक्षीकाम एकदम सुंदर बनवलेले आहे. आणि विशेष म्हणजे इथे येणाऱ्या जाणाऱ्याकडून पैसे घेतले जात नाही. कसलंही तिकीट तुम्हाला इथे आल्यावर नाही. पहिले जेवण वरती घेऊन जात होतो, आता त्यासाठी बंदी केलेली आहे. कारण वरती लोक जेवण घेऊन थोडासा कचरा टाकतात, त्यामुळे वरती बंदी आहे. घरचे जेवण जर आणले असतील तर ते कृपया खाली जेवून घ्यावे, नंतर वरती जावे. आणि तसेच जर नसेल आणले तर तुम्हाला त्यासाठी वरती कॅन्टीन आहे. उजव्या साईडला गेल्यानंतर गार्डनच्या बाजूला ग्राउंड फ्लोअरला कॅन्टीन बनवलेली आहे. तरी आपण तिथे जाऊन जेवण करू शकता. चहा, पाणी, कॉफी काय सर्व तुम्हाला भेटेल तिथे. बघा मित्रांनो, अगदी सुंदर सुंदर असं हे बौद्ध स्तूप आहे. इथे कला खूप छान बनवलेली आहे. 2 आणि 2 4 माणसं आहेत. त्यांच्या खांद्यावरती मोठे लाकूड ठेवण्यात आले आहे आणि त्या लाकडाला मोठा नाद घंटा बांधण्यात आलेला आहे आणि तो घंटा वाजवायचा आहे. आणि घंटा वाजवायचे कारण असे की तो घंटा म्हणजे बौद्ध धम्म प्रचारक घंटा आहे. जेणेकरून बौद्ध धर्मीयांचा प्रचार प्रसार व्हावा. कोणत्याही समाजाचा व्यक्ती असो, मित्रांनी इथे एक बार अवश्य यावे. हे बघा, इथे सर्व जाती धर्मीयांचे लोक दिसतात. इथे जातीभेद नाही. आणि इथे आल्यानंतर एकदम मन प्रसन्न होते. हे बघा, आमचा परिवार पण सोबत आहे आणि दुसरेही लोक आहेत. आता आम्ही थोडेसे पायऱ्या चढून वरती आलेलो आहे. वा, सुंदर. नक्षीकाम खूपच सुंदर केलेलं आहे. व्हिडिओमध्ये जास्त दिसू शकत नाही, पण कृपया तुम्ही जर आले ना तर तुम्हालाही खूप छान सुंदर असं वाटेल. इथे मन शांत होते. हे बघा, आता मित्रांनो आतमध्ये आलेलो आहे आणि हे आहे मोठे घुमट, ज्यामध्ये अंतर भरपूर आहे, पण एकही खांब मध्यंतरी लावलेला नाही. म्हणजे एकही कॉलम मध्यभागी नाही. असं हे सुंदर काम झालेलं आहे. आतमध्ये जाण्याला एंट्री नाही, फक्त बघता येते. फक्त भंतीची लोक, साधी लोक यांना मध्ये जाण्यास परवानगी आहे. आता आम्ही आतमधून परत बाहेर आलेलो आहे. जास्त वेळ थांबू देत नाही मध्ये. बघा मित्रांनो, किती सुंदर सुंदर आहे. बौद्ध स्तूप खरंच सुंदर आहे. बघा, हा नजारा, निसर्ग पण छान आहे. दुपारची वेळ आहे तरी पण सुद्धा इथे मन रमलेलं आहे. साईडला गार्डन आहे. आणि मित्रांनो, आता आम्ही दर्शन घेऊन निघालेलो आहे. जाता जाता तुम्हाला एवढंच म्हणेन, माझं यूट्यूब चॅनल नवीन आहे आणि माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मला क्षमा असावी. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.